आपण मराठी माध्यमच्या मुलांसाठी सुरू केलेले नवीन चॅनल आहे केवळ क्लासेस. त्याच्यामध्ये संच या प्रकरणातील बरोबर संच प्रकरणातील 9th स्टँडर्ड आपण सराव संच 1.1 चा आता सराव करणार आहोत. सराव संच 1.1 बरोबर 1.1 मध्ये जी उदाहरण आहे ती मी तुम्हाला सोडवून देण्याचा इथे सोडवून देणार आहे. तर बघा पुढील संच यादी पद्धतीने लिहा. त्याने काय सांगितलेलं आहे संच यादी पद्धतीने म्हणजे जे संच दिलेले आहेत ते यादी पद्धतीने लिहायचे. आपल्याला यादी पद्धती आपण शिकलेलो आहे मागील लेक्चर मध्ये. यादी पद्धती तर त्यांनी काय एक्झाम्पल दिलं पहिलं ते बघूया. सम नैसर्गिक संख्यांचा संच. सम नैसर्गिक संख्यांचा संच असं ते म्हणतात. सम नैसर्गिक संख्यांचा संच बरोबर. समजा संच A घेतला मी A. तर सम नैसर्गिक संख्या आता नैसर्गिक संख्या पाहिजेत आणि त्या पण सम पाहिजेत. आपल्याला माहिती आहे नैसर्गिक संख्येची सुरुवात होते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि पुढे अशा त्या पुढे 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 अनंत आहेत बरोबर. आपल्याला काय करायचं नेमक्या काही घ्यायचं आणि सुरुवात करायची. पण ते आपल्याला काय पाहिजे सम. मग सम संख्या कशा ओळखायच्या तर त्या ज्या संख्यांना 2 ने भाग जातो त्या सम. ज्या संख्यांना 2 ने भाग जातो म्हणजेच 2 4 6 8 10. म्हणजे आपण काय करू संच A हा 2 4 6 8 10 आणि डॅश डॅश करू. म्हणजे याचा अर्थ की त्या अजून आहेत खूप साऱ्या. लक्षात असं करून हा संच आपण यादी पद्धतीने लिहिला. दुसरं त्यांनी दिलंय 1 ते 50 मधील सम मूळ संख्यांचा संच. 1 ते 50 1 ते 50 मधील म्हणजे 1 ते 50 अंकांमधील सम आणि मूळ संख्या चा संच. काय माहितीये का हे पहिलं आहे कधी हे दुसरं आहे 1.1 सराव मध्ये बरोबर. 1 मधील पहिलं आणि दुसरं. तर आपला मूळ काय मेन प्रश्न काय बघा 1 ते 50 म्हणजे 1 2 3 4 5 असं डॉट 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 करत गेलं. पुढे 45 46 47 48 49 आणि 50 असं इथपर्यंत आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे तर मूळ संख्या पाहिजे ना. सम आणि मूळ संख्या महत्वाचं काय सम मूळ संख्या. मूळ संख्या पाहिजे ती पण काय पाहिजे सम. तर मूळ संख्या आणि जी सम आहे अशी फक्त इथे एकच असते ती म्हणजे 2. सम आणि मूळ संख्या ही फक्त एकच आहे ती आहे. बाकीच्या ज्या सर्व संख्या आहेत त्या मूळ संख्या नाही. म्हणजे 2 आहे 4 आहे सॉरी 4 आहे 6 आहे 8 आहे 10 आहे 12 14 16 18 20 22 24 26 28 30 32 34 36 38 40 42 44 46 48 आणि 50 या इतर संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या नाही. त्यामुळे सम आणि मूळ असलेली संख्या म्हणजे एकच आहे ती 2. त्यामुळे आपण समजा इथे पण जर संच असं म्हणलो B तर तो फक्त 2 येईल उत्तर. इथे लिहितो पाहिजे संच B 2 हे आपलं उत्तर आहे. तिसरं ते काय म्हणताय सर्व ऋण पूर्णांकांचा संच. ऋण आणि पूर्णांकाचा लक्षात घ्या.
ऋण आणि कोण आहे पूर्णांकांचा संच तिसरा आहे. आता ऋण आणि पूर्णांक हे पुसतो मी. ऋण पूर्णांकांचा संच ऋण पूर्णांकांचा संच सर्व ऋण पूर्णांकांचा संच. आता ऋण पण पाहिजे आणि पूर्णांक पण पाहिजे, मग ते इंटिजर झाले. लक्षात म्हणजेच कोणते जे संख्या रेषेवरती असतात ते 0 1 2 3 हे आहे ते धन पूर्णांक आहे. आपल्याला ऋण पाहिजे म्हणजे -1 -2 -3 -4 -1 असे अनंत आहेत ते पण. म्हणजे ऋण पूर्णांक हे ऋण पण आहेत आणि पूर्णांक पण आहेत. म्हणजे यांचा संच म्हटलं तर आपल्याला a बरोबर -3 डॉट डॉट -1 -2 -3 म्हणजे अजून भरपूर आहे. ऋण पूर्णांक लक्षात घ्या. अर्थ समजून घ्या वाक्याचा. त्या सर्व ऋण पूर्णांकांचा संच हे तिसरं होते. चौथं देखील सांगितलेलं आहे संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. संगीतातील 7 मूळ स्वर. संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. आता हे तुम्हाला माहिती आहे जनरल नॉलेज प्रमाणे संगीतातले 7 सूर सा रे ग म प द नी. परत 8वा सा नाही द्यायचा, त्यामुळे हे किती आहेत 7 सूर त्यांचा संच. ए बरोबर सा रे ग पदनी 7 होतात. 1 2 3 4 5 6 7 अशा पद्धतीने आपण सराव संच 1 क्वेश्चन नंबर 1 मध्ये 1 2 3 4 गणित सोडवलेले आहेत. कपडा बघतो आता हे मी पुसतोय. पुढे बघा दुसरा दिलाय खालील चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. ही चिन्हात दिलेले आहे ते शब्दात लिहायचं. बघा चिन्हात दिलेली विधाने शब्दांत लिहा. शब्दात लिहायचे बरोबर. तर त्याने काय चिन्ह लिहिलं आहे 4/3 सेकंड मध्ये आहे. आता क्वेश्चन सेकंड मध्ये पहिला 4/3 म्हणजे काय परिमेय संख्या 4/3 हा परिमेय संख्यांचा घटक आहे. समजलं 4/3 हा काय परिमेय संख्या. क्यू हे काय परिमेय संख्या म्हणजे त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो इंग्लिश मध्ये. मराठीमध्ये परिमेय संख्या. क्यू म्हणजे काय परिमेय संख्या. म्हणजे इथे काय लिहिणार 4/3 हा घटक क्यू या परिमेय संख्यांचा घटक आहे. परिमेय संख्यांचा घटक
परिमेय संख्यांचा घटक आहे. नंतर दिलाय -2 नॉट n, म्हणजे याचा अर्थ काय ते म्हणजेच काय, तर हे -2 जो अंक आहे हा नैसर्गिक संख्यांचा घटक नाही. हे बघा, हे घटक आहे, घटक नाही, म्हणजे -2 हा घटक नैसर्गिक संख्यांचा घटक नाही. नैसर्गिक संख्या कशा असतात, धन असतात, 1 2 3 4 5 6 7 8 अशा असतात. ऋण आहे, समजलं, ऋण नैसर्गिक संख्या ऋण असल्याबरोबर त्या काय होतात तुमच्या पूर्णांक संख्या, इंटिजर्स, पूर्णांक संख्या. पण इथे काय ऋण आहे, त्यामुळे पण तो यांचा घटक नाही, म्हणजे नैसर्गिक संख्येचा घटक नाही. हा याचा अर्थ 4/3 हा घटक, हा परिमेय संख्यांचा घटक नाही. बरोबर. अजून दिलेला आहे p बरोबर p हा, तर p ही विषम संख्या नाही, p विषम संख्या नाही. बरोबर. म्हणजेच काय, संच p मधील p हा घटक विषम संख्या नाही. संच p मधील परत घटक पण pच आहे संचामधला, तो विषम संख्या नाही. संच p मधील घटक p हा विषम संख्या नाही. अशा पद्धतीने आपण सोडून देतो. तीन जे सोडून दिले लिहून घ्या. आता कोणतेही दोन संच आहेत ते यादी पद्धतीने लिहायला सांगितले. क्वेश्चन नंबर 3 मध्ये, क्वेश्चन नंबर 3 मध्ये सांगितलं यादी पद्धतीने तुमच्या तुम्हाला पाहिजे ते संच लिहा. दोन यादी पद्धतीने लिहा. यादी पद्धतीने लिहा. आता तुम्हाला दोन संच लिहायचे यादी पद्धतीने आणि गुणधर्म. तर समजा मी आता एक आठवड्यातील वारांचा संच, काय म्हणतो, आठवड्यातील वारांचा संच. बरोबर. आता आठवड्यातील वार कोणते, यांची पहिले यादी पद्धतीने लिहितो. सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, रवि. हे झाले आठवड्यातील, बरोबर, आठवड्यातील वारांचा यादी पद्धतीने लिहिला संच. तेव्हा इथं सेंटेन्स काय लिहायची, आठवड्यातील वारांचा किंवा दिवसांचा
संच झालं. आठवड्यातील संच या झाला काय यादी पद्धत. आता हा संच मला गुणधर्म पद्धतीने घ्यायचा. यादी पद्धती झाली यादी पद्धत. आता गुणधर्म पद्धतीने घ्यायचा हा संच. तर गुणधर्म पद्धतीने कसं लिहिणार याच्यामध्ये बरोबर. संच ए मध्ये घटक x हे संच ए मधील घटक x म्हणजे हे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार हे जे घटक आहेत बरोबर ना. हे काय आहेत हे आठवड्यातील दिवस आहेत. म्हणजे गुणधर्म काय ना तर एक्स हे जे आहेत घटक सगळ्यांवर एक्सच बोलतोय बरोबर. हे काय आहे तर आठवड्यातील दिवस आहेत. म्हणजे यादी पण झाली आणि गुणधर्म पण झाला. लक्षात आलं का. यादी पण झाली आणि गुणधर्म झाला. अजून एक पाहिजे आपल्याला उदाहरण द्यायला बरोबर. हे एक दिलेलं उदाहरण एक दिलेलं. अजून दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर वर्ग संख्या 1 ते 10 मध्ये मी असं म्हणालो सेंटेन्स 1 ते 10 नैसर्गिक 1 ते 10 मध्ये नैसर्गिक वर्ग संख्या बरोबर. आता 1 ते 10 म्हटलं तर समजा आता मी यादी पद्धतीने म्हटलं करायचं बी म्हणाल. आणि तुम्हाला 1 ते 10 मध्ये वर्ग संख्या पाहिजे म्हणजे वर्ग संख्या इथून सुरुवात आहे. माझ्याकडे येतात स्टुडंट काही ना कधी कधी असे येतात की त्याला वर्ग म्हणजे काय माहित नाही. इथून सुरुवात आहे तर मी वर्ग म्हणजे काय म्हणतो. वर्ग म्हणजे त्याच संख्येला एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजे सम नंबर मल्टिपल बाय सेम नंबर म्हणजे उदाहरण 1 गुणिले 1 म्हणजे 1 चा वर्ग बरोबर 1. बघा काय केलं 1 गुणिले 1 म्हणजे 1 चा स्क्वेअर इक्वल टू 2 into 2 इक्वल टू 2 स्क्वेअर इक्वल टू 4. 2 गुणिले 2 4. 3 into 3 3 square equal to 9. 4 into 4 4 square equal to 60. आता मी कुठपर्यंत पाहिजे मला 1 ते 10 मध्ये नैसर्गिक संख्या. 1 ते 10 जर मी घेतलं तर त्याच्यामध्ये 1 4 आणि 9 हे तीनच अंक वर्ग संख्या येतात. तीनच अंक. मग मी इथे यादी पद्धतीमध्ये केलं 1 4 9 हे काय झाले वर्ग. 16 हा 4 चा वर्ग आहे आणि तो 10 पेक्षा मोठा आहे त्याच्यामुळे मी तो घेणार नाही. म्हणजे ह्या वाक्यानुसार मला जर यादी पद्धती करायची असेल तर त्याचं लक्षात. यादी मध्ये झाली गुणधर्म पद्धती. गुणधर्म पद्धतीमध्ये मीच घेणार संच. काय घेणार गुणधर्म बरोबर. तर संच बी मधील घटक y हे 1 ते 10 मधील वर्ग अंक आहेत. हे 1 ते 10 नैसर्गिक एक ते 10 मधील नैसर्गिक वर्ग संख्या हा झाला गुणधर्म. तर बघा यादी पद्धती त्याच्यावर गुणधर्म पद्धती दोन्ही तुम्हाला मी इथे समजावून सांगत आहे. 3 नंबरचा क्वेश्चन होता
संच सराव क्रमांक 1 मधला 3 नंबरचा क्वेश्चन होता. तर तो तुम्ही समजून घ्या. मी तुम्हाला हे पण एवढं सांगतोय की वर्ग म्हणजे काय ते मला समजवायचा प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न केला म्हणजे मी समजवलंच आहे. समजलं. काही मुलांना त्याची आवश्यकता असते, ज्यांना नसेल त्याने ते समजून तुम्हाला येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. पण ज्यांना वर्ग म्हणजे पण काय माहित नाही ते नाही. पुढचा प्रश्न आहे, खालील संच यादी पद्धतीने लिहा. आता खालील जे संच आहेत ते यादी पद्धतीने लिहायचे आहेत. म्हणजे आपल्याला पूर्ण सगळं यादी पद्धतीने लिहायचं आहे. ते मी पुसतो आणि आपण यादी पद्धतीने लिहायला सुरुवात करूया. आता याच्यामध्ये यादी पद्धतीने सांगताना त्यांनी भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच असं सांगितलेलं आहे. पहिलं सांगितलं त्यांनी भारतीय सौर वर्षातील. प्रश्न पहिला त्यांचा क्वेश्चन नंबर 4 मध्ये प्रश्न क्रमांक 4 बघा. प्रश्न क्रमांक 4 मध्ये सांगितलं यादी पद्धतीने लिहायला. बरोबर. तर यादी पद्धतीने आपण लिहिताना 4 मध्ये यादी पद्धतीने लिहा. बरोबर. मग वाक्य काय सांगितलं त्याने? संच यादी पद्धतीने लिहा. एक पहिलं सांगितलं भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. आता महत्वाचा मुद्दा काय? सौर वर्ष. भारतीय सौर वर्ष म्हणजे कोणतं? कोणते महिने? इथून आपले प्रॉब्लेम सुरू होतात. इथून शंका निर्माण. कोणतं लिहू? इंग्रजीतले लिहू? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून? काय लिहायचं? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण हे मराठीतले आहेत. हे लिहू का? बरोबर. या कन्फ्युजन इथे सुरुवात होतो. तर आपल्याला जे लिहायचे आहे भारतीय सौर वर्षातील महिने म्हणजे मराठी. कोणते? मराठी. मराठी महिने कोणते? तर मग इथे संच आपण ए म्हणू. मयूरपी कंस. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद. पहिले 6 महिने. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, श्रावण, भाद्रपद. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद. नंतर मग खाली अश्विन, कार्तिक, अश्विन, कार्तिक आणि अग्रहायन. बघा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, माघ, फाल्गुन. पुढचे काय 3? पौष, माघ, फाल्गुन. पौष, माघ, फाल्गुन. अशा पद्धतीने हे 12 महिने आहेत. लक्षात घ्या. हे लिहून घ्या व्यवस्थित आणि पाठ पण करा.
त्या निमित्ताने ह्या प्रश्नाच्या निमित्ताने आपल्याला सौर वर्ष मराठी महिने पाठ करायला मिळतील, पाठ करता येतील, आपल्या हाताखालून लिहिले जातील. हा बघा अग्रहायण, हा जरा कधी सहसा आपल्याकडून उच्चारला गेला नसतो, कानावरती पडलेला नाही. हे कधीतरी पडलेले असतात सणावारानुसार, बरोबर. चैत्र गुढीपाडवा असतो, श्रावण मध्ये गणपती असतात, समजलं का? म्हणजे थोडं थोडं ते आपल्याला माहिती आहे. पुढचा प्रश्न त्यांचा आहे, कॉम्प्लिमेंट शब्दातील अक्षरांचा संच. आता हे कॉम्प्लिमेंट आहे, कॉम्प्लिमेंट शब्द आहे. कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट, COMPLE, COMPLEMENT. आता यांच्या अक्षरांचा संच करायचा यादी पद्धतीने, बरोबर. मग आता यादी तयार करायला घेतो आपण. ए संच बनवूया, C आहे, O आहे, M आहे, P L E. आता M बघा, M परत इथे लिहू शकत नाही, आलेला आहे, एकदा लिहिलाय. मग परत E पण आलेला आहे, मग N आणि T. अशा पद्धतीने आपण या अक्षरात शब्दातील अक्षरांचा संच, असं तुम्हाला पुढे पण येणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर आहे मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. मानवाच्या, हा सेकंड आहे, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. आता ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? ज्ञान देणारी इंद्रिय, ज्ञानेंद्रिय. ज्ञान देणारी इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय. मग ज्या गोष्टींपासून, आपल्या शरीरातल्या ज्या भागांपासून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, ती इंद्रिय. आता कोणती कोणती आहेत ज्ञानेंद्रिय? बघा, तुम्हाला माहित आहेत तुम्हाला पण. कोणती आहेत ज्ञानेंद्रिय? बघा, डोळ्याने काय करतो? डोळ्याने आपण पाहतो, डोळ्याने वाचतो, बघतो. आता तर तुम्ही मोबाईल वरती असता सतत, बरोबर की नाही? किती ज्ञान प्राप्त होतं आपल्याला पाहून, होतं की नाही? म्हणजे पहिला एक ज्ञानेंद्रिय आपला डोळा, दुसरं कान, ऐकतो आपण, नुसतं पाहत नाही, ते ऐकतो पण, त्याच्यामुळे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, कान. नाक, वास, घ्राणेंद्रिय आपलं, श्वास, स्मेल. आत गेला समोसा, अरे काय स्मेल आहे, फॉग मारलाय वाटतंय, पार केली मारलं, कोणतं मारलंय, सेंट. तसं घाण वास, केमिकलचा वास, बरोबर का? मच्छीचा वास येतो की ना आपल्याला, कशामुळे? नाकामुळे ज्ञान प्राप्त होतं, बरोबर. म्हणजे डोळा, कान, नाक, जीभ काय करते? चव, कडू आहे, खारट आहे, गोड आहे, आंबट आहे, तिखट आहे, कोण सांगतो? जीभ, टंग, ती पण ज्ञान देते. त्यानंतर स्पर्श, त्वचा ही आपली, स्पर्शाचं ज्ञान होतं की ना आपल्याला, कसा कोणी स्पर्श केलेला आहे, त्याचा मागचा उद्देश काय, स्पर्श ज्ञान होतं. अशा प्रकारे ही जी आपली 5 आहेत ती ज्ञानेंद्रिय आहेत, बरोबर. तर त्यांचा आपल्याला संच करायचा आहे. ए बरोबर, ज्ञानेंद्रिय कोणती? 5 आहेत, बरोबर. पहिले येतो डोळा,
नाक, कान, जीभ आणि त्वचा. समजलं? ही झाली त्याची यादी. त्या वाक्यानुसार ही झालेली आहे यादी. अशा पद्धतीने तुम्ही ती लिहा. पुढचं आहे 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. अंक आहेत, चौथा दिलेला आहे ते. 1 ते 20 मूळ संख्या चा संच. आता 1 ते 20 मध्ये मूळ संख्या, आता मूळ संख्या कोणती ते महत्वाचं. तर 1 ते 20 मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 20. बरोबर? मग ह्याच्यामध्ये मूळ संख्या कोणती? तर फक्त एकच आहे मूळ संख्या, ती 2. नाही. एकच आहे का? नाही. 2 आहे, 3 आहे, 4. मूळ संख्या म्हणजे कोणत्या? त्याच्यावर परत प्रश्नचिन्ह आहे आपल्याला. मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्या कोणत्या स्वतःच्या टेबलमध्ये येतात त्यांना स्वतःच्याच अंकाने भाग जातो. म्हणजे 2 ला 2 नेच भाग जातो, 3 ला 3 ने भाग जातो, 3 ला दुसऱ्या संख्येने भाग जात नाही, 5 ला दुसऱ्या संख्येने भाग जात नाही. बरोबर? 7 ला दुसऱ्या संख्येने भाग जात नाही. नंतर 6 नको आपल्याला, 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. बरोबर? तर ज्यांना भाग जात नाही, स्वतः त्या एकमेकाला भागल्या जातात, त्या संख्या मूळ संख्या. म्हणजे 2 3 5 7. कारण 6 ला भाग जातो, 8 ला 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 9 ला 3 ने भाग जातो, 10 ला 2 ने जातो, 5 ने जातो, 11 ला भाग जात नाही कशानेच, 12 ला 6 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 13 ला कशाने भाग जात नाही, 14 ला 2 ने आणि 7 ने भाग जातो, 15 ला 3 ने आणि 5 ने भाग जातो, 16 ला 8 ने आणि 4 ने भाग जातो, 17 ला कशानेच भाग जात नाही. 17 कोणत्या टेबल मध्ये येत नाही. 18 ला 2 ने जातो, 3 ने जातो, 6 ने जातो, 9 ने जातो. 19 ला कशाने भाग जात नाही. 20 ला भाग जातो 2 ने, 5 ने, 4 ने, 10 ने. म्हणजे हे जे गोल केलेले अंक आहेत, म्हणजेच 2 3 5 7 11 13 17 19. बरोबर? हे जे अंक आहेत या आहेत मूळ संख्या 1 ते 20 मधल्या. अशा तुम्हाला पुढे पण 100 पर्यंत गेलात, पुढे गेलात तर मिळतील. पण आपल्याला त्यांनी सांगितलं 1 ते 20 पर्यंतची यादी पण आम्ही बनवलेली आहे. तुम्ही समजून घ्या मूळ संख्या काय, ज्ञानेंद्रिय काय, वर्ष, मराठी वर्षातील महिने, हे मराठी वर्षातील महिने आहेत. लक्षात हे लिहून घ्या. मी पुसतोय. नाही, अजून एक आहे पृथ्वीवरील खंडांचा संच. पृथ्वीवरील खंडांचा संच हे मी वरचं पुसतो. मला इथे पृथ्वीवरील खंड लिहायचे आहेत. तर पृथ्वीवरतील जे खंड आहेत ते तुम्हाला पण माहित आहेत. आता खंड म्हणजे इंग्लिश मध्ये त्यांना काय म्हणतात, पृथ्वीवरील खंड. खंडांचा संच ए. खंड आपण ज्या देशात जातो आणि आपला भारत ज्या खंडामध्ये येतो तो म्हणजे आशिया खंड. पहिला आपण आशिया. आपल्या बाजूला दुसरा आहे आफ्रिका. आ वर्ष आफ्रिका.
आफ्रिका, आशिया, आफ्रिका, अंटार्कटिका, अंटार्कटिका, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया, हे झाले 1 2 3 4. रशिया, रशिया, आणखीन आहे दक्षिण अमेरिका, आणि उत्तर अमेरिका. ठीक आहे. अशा पद्धतीने 1 2 3 4 5 6 आणि 7 हे काय कॉन्टिनेंट म्हणजेच खंड आहेत. लक्षात आलं. अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 4 मधील 5 उदाहरणं सोडवलेली आहेत आणि ती व्यवस्थितरित्या मी तुम्हाला समजवलेली आहेत. आता पुढचं आहे, ही झाली यादी पद्धतीने केलं आपण. त्यांनी सेंटेन्स दिली होती त्याची यादी बनवली, संच बनवली, यादी पद्धती. आता पुढचे जरी दिलेत ना ते सांगितले की गुणधर्म पद्धतीने लिहा. कसे लिहायचे? गुणधर्म पद्धतीने लिहायचे. बरोबर. आता गुणधर्म पद्धतीने आपण लिहू. हे मी पुसून टाकतो, तुम्ही पॉज करून लिहून घ्यायचा. गुणधर्म पद्धतीने लिहायचं आहे. आता इथून पुसतो मी. यादी पद्धती गेली. आता गुणधर्म पद्धती येईल. 5वा प्रश्न आणि शेवटचा असेल हा. बरोबर. गुणधर्म पद्धतीने लिहा. खालील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. लिहा. संच मधील 5वा प्रश्न आहे गुणधर्म पद्धती. त्यातलं पहिलं काय सांगितलंय, त्यांनी नंबर दिलेले आहेत. संच दिलेला आहे ए संच दिलेला आहे. त्याच्यामध्ये नंबर आहे 1 4 9 16 25 36 49 64 81 100. हे सगळे नंबर दिलेले आहेत. बरोबर. 1 9 4 9 16 25 36 49 64 81 100 हे नंबर दिले. यांचं मी निरीक्षण केलं. तुम्ही हुशार आहात आताची मुलं, लक्षात आलं. पण तरी पण कधी कधी असं होतं की नाही समजत. निरीक्षण केलं तर माझ्या असं लक्षात आलं की हे जे अंक आहेत इथे दिलेले अंक संख्या आहेत, हे सगळे वर्ग आहेत. वर्ग म्हणजे हा जो 1 आहे, आता वर्ग म्हणजे स्क्वेअर. वर्ग म्हणजेच काय, इथून सुरुवात करतो मी मुद्दामच. वर्ग म्हणजे काय, कारण कधी कधी अशी मुलं पण आहेत की बिचाऱ्यांना वर्ग म्हणजे पण माहित नाही. तो त्यांचा दोष असेल किंवा अनुकूलाचा असेल, ते महत्वाचं आहे. पण नाही माहित, आपण सांगायचं कर्तव्य करूया, कारण मी शिकवायला इथे आहे उभा राहिलेलो, तर मला ते सांगायचं. वर्ग म्हणजे काय, तर एखाद्या संख्येला गुणणं. म्हणजेच 1 गुणिले 1 म्हणजेच 1चा वर्ग किती येणार? 1च येणार. 1 गुणिले 1 हे प्लस नाहीये. कधी कधी कोणाला विचार 1चा वर्ग 2 सांगतो. 2 आहेत असे महाभाग, 2 बोलतात. अरे कसा? 1 अधिक 1 ना 2. अरे बाबा 1 गुणिले 1 समजलं का? समजा 2 बोललो, 2चा वर्ग तर 2 गुणिले 2 म्हणजे 2चा वर्ग किती आहे? 2 गुणिले 2 4. आता इथे ना योगायोगाने काय होतं माहितीये, इथे हा त्यांचा ना 2 गुणिले 2 4 येतं आणि 2 अधिक 2 पण 4 येतं. म्हणून त्यांना काय वाटतं माहितीये, काय करायचं? दोघांची बेरीज करायची. अरे ते 2च्या बाबतीत चुकून झालंय, एक्सेप्शनल केस आहे. हा 3चा वर्ग, 3 गुणिले 3 3चा वर्ग किती? 9. 4 गुणिले 4 4चा वर्ग किती? 16. 16.
5 into 5, sorry, 5 square equal to 25. 6 into 6, 6 square equal to 36. सगळे लिहितो आपल्याला बघूया येतं काय. 7 into 7 equal to 49, so 7 square equal to 49. 8 into 8 equal to 8 square 64. 9 into 9 equal to 9 square 81. 10 into 10 equal to 10 square equal to 100. 100 पर्यंतचे स्क्वेअर इथे पण आहेत. पण आपल्यातच यांनी दिलंय यादी पण करायचं आहे गुणधर्म पद्धतीने. म्हणजे नक्की काय करायचं तर गुणधर्म सांगायचा. काय गुणधर्म यांचा या नंबरचा, तर हे वर्ग आहेत. हे काय वर्ग आहेत. काय वर्ग. मग मी आता इथे लिहिणार ए. हा जो एक्स आहे, हा एक्स हा काय एन स्क्वेअर आहे. म्हणजेच हे जे नंबर आहेत, 1 नंबर 2 नंबर त्यांचा स्क्वेअर आहे. म्हणजेच एन स्क्वेअर. एनचा स्क्वेअर. मग एन हे 1 2 3 हे काय एन आहेत, त्यांचा स्क्वेअर आहे. म्हणजेच कोणता, हा लक्षात घ्या एन स्क्वेअर आहे. अजून काय सांगणार याच्याबद्दल, आता एन स्क्वेअर आहेच बरोबर. अजून काय सांगणार, हा जो एक्स आहे एन आहे तो मोठ्या एनचा घटक आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की तो त्याचा एन म्हणजे काय, पहिला ते महत्वाचं होतं. हा कॅपिटल म्हणजे काय तर नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्याचा घटक म्हणजे हा जो एन आहेत म्हणजे हे जे अंक आहेत हे ह्या सगळ्या काय नैसर्गिक संख्या आहेत. नॅचरल नंबरचा पार्ट आहे तो. चलो नॅचरल नंबर. अजून तुम्हाला याच्यामध्ये काय सांगायचं आहे की तो कुठपर्यंत आहे, तर हा जो एन आहे बरोबर हा 1 पेक्षा मोठा आहे. 1 पेक्षा कसा आहे मोठा आहे. आणखीन तो 10 पेक्षा लहान आहे. हे बघा ना 10 स्क्वेअर इक्वल टू 100 म्हणजे तो 10 पेक्षा लहान आहे. म्हणजे आपण डायरेक्ट असं म्हणू शकतो ह्या जे एन आहेत ह्याचे नंबर आहेत हे एन हा 10 पेक्षा लहान आहे. बिलो द 10 लेस दॅन 10 आणि इक्वल टू 10 आहे. म्हणजे 10 पण आहे ना, 10 पेक्षा लहान म्हटलं तर फक्त 9च येईल. मग 9 पर्यंत पाहिजे होता. पण तो इक्वल टू पण आहे म्हणजेच 10 बरोबर पण आहे. म्हणजे हा जो एन आहे हा छोटा जो नंबर आहे हे नंबर हे एन हे नंबर हे 1 ते किती आहेत 10 आहेत. म्हणजे 10 पेक्षा लहान आहेत आणि ते सगळं नैसर्गिक संख्या आहेत. नैसर्गिक संख्या असल्यामुळे 1 पासून सुरुवात होते नैसर्गिक संख्येची. लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपण काय लिहिला याचा गुणधर्म लिहिला. कोणाचा लिहिला गुणधर्म, वर्ग संख्यांचा. कसं लिहिला तर संच सेट ए त्याचे एलिमेंट्स म्हणजे एक्स. एक्स हा एनचा स्क्वेअर आहे. म्हणजे हे प्रत्येक अंकाचा काय संख्ये नंबरचा वर्ग आहे. म्हणजे सगळे काय स्क्वेअर नंबर आहेत. आणि हे जे नंबर आहेत ते नॅचरल नंबर आहेत. म्हणून एन हा नैसर्गिक संख्येचा घटक आहे. आणि हे जे नंबर आहेत ते 10 पेक्षा लहान आहेत आणि 10 पण आहे. म्हणून लेस दॅन 10 आणि इक्वल टू पण आहे असं लिहिलेलं आहे. पुढचं आहे ते त्यांनी 6च्या टेबल मध्ये दिलेला नंबर दिले 6च्या. तर इथे जो बी तिने दिला आहे हे एक झालं. हे दुसरा आहे 6 12 18 24 30 36 42
आणि 48. आता यांचं निरीक्षण केलं तर हे सगळे 6 आहेत. 6च्या टेबल मधले नंबर आहेत. म्हणजे 6 into 1, 6 into 2, 6 into 3, 6 into 4. म्हणजेच हे 6n आहेत. 6n म्हणजेच हा जो बी संच आहे, बरोबर, याचं काय घेऊया अक्षर आपल्याला, वाय घेऊया का एक्स घ्या, काय पण घ्या. एक्स घेतला की वाय घ्या, काय हरकत नाही. एक्स ए एक्स इक्वल टू 6n. काय 6n. 6n का तर 6 ला 1 ने मल्टिपल केलं म्हणजे 6n म्हणजे 6 into n. मग 6 into 1 इक्वल टू 6, 6 into 2 इक्वल टू n म्हणजे 1 2 3 4 5 12, 6 into 3 इक्वल टू 18, 6 into 4 इक्वल टू 24, 6 into 5 इक्वल टू 30, 6 into 7 6 36, 6 into 7 equal to 42, 6 into 8 equal to 48. आणि हे याचा अर्थ आहे 6 into n. म्हणजे मला कोणी सांगितलं इथे समजलं 6 गुणिले 12 गुणिले 18 गुणिले 24 म्हणजे 6 गुणिले 6 into 1 6, 6 into 2 means 6 into n. लक्षात घ्या. पण इथे 6 into n आहे, इथे 6 चा स्क्वेअर, इथे n चा स्क्वेअर होतं तर इथे 6 into. समजा इथे ना असं पण असं दुसरा लेवल 5, 10, 15, 20 असं दिलं तर हे काय येणार 5 into n. 5 into n म्हणजे 5 into 1, 5 into 2, 5 into 3, 5 into 5 असे येणार. लक्षात घ्या. बरोबर. आणि हे सगळे काय नॅचरल नंबर आहेत. म्हणजेच हा जो n आहे हा n चा पार्ट आहे. नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 6 बरोबर. बघा हे लिहून पण घ्यायचं आहे, हे पण समजून घ्यायचं, हे वेगळा पार्ट आहे. हे अजून याच्यामध्ये एक लिहायचंय गुणधर्म की हे लेस दॅन, नाही सॉरी, हे जे n आहेत हे 9 पेक्षा लहान आहेत. 9 आहे का 9च आहे. 9 जे केलं असतं ना इथे बघा, इथे लेस दॅन 9, इथे इक्वल टू लिहिलं नाही मी, इथे इक्वल टू लिहिलंय कारण 100 आहे स्क्वेअर तो 10 चा आहे म्हणून तो इक्वल टू. पण इथे मी फक्त लेस दॅन 9 लिहितोय कारण इथे आपण 9 पेक्षा लहान आहे ते 48 आहे. जर मी इथे x into 9 घेतलं असतं तर 54 आलं असतं, बरोबर. आणि 54 आलं असतं तर मग मला इथे इक्वल टू 9 म्हणजे 9 सुद्धा आणि 9 पेक्षा लहान असं म्हणावं लागलं. पण इथे मी 48 पर्यंतच आहे, हे नाही आहे 54 नाही आहे म्हणून मी इथे हे घेत नाही आणि इथे इक्वल टू साइन देत नाही. हा झाला याचा फर्स्ट. सेकंड, थर्ड आहे त्यांनी स्माइल अक्षर दिलेले. थर्ड अक्षर दिले संच सी स्माइल ABC. स्माइल ही अक्षरं दिलेली आहेत. ही अक्षरं कोणती आहेत तर स्माइल या शब्दाचे आहेत. डायरेक्ट C इक्वल टू इथे आपण y ही अक्षरे स्माइल शब्दाची आहेत. झालं. दुसरं काय नाही लिहू शकत. स्माइल शब्दाचे अक्षर आहेत, बरोबर. अजून त्यांनी एक दिलेलं आहे चौथा आहे ना D.
ते सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे वार आहेत. आणि हे मी क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला ती यादी दिली होती, बरोबर, आणि त्याचे गुणधर्म होते, म्हणजे आठवड्याच्या वारांचा संच, असं त्याचं गुणधर्म लिहायचं होतं. तो मी इथे रिपीट नाही करत. आणि नंतर जर शेवटचा दिलाय ABCD दिलाय ना, एक्स घ्या, एक्स आय AET आहे, AET AE आणि T असे अक्षर आहेत. आता ही जी अक्षर आहे ती कोणताही ईट, याच्यावरून हा शब्द तयार होतो, ईट. म्हणजेच याचा जो संचामध्ये आपण गुणधर्म काय करणार, वाय. ही जी संचातली अक्षर आहेत ही अक्षरे ईट शब्दाचे आहेत. ईट या शब्दाची आहेत. म्हणजे AET ही अक्षरे ईट या शब्दाचे आहेत. म्हणजे आपण काय केलं, त्यांनी जी इथे यादी दिली होती त्याच्यावर आपण हे गुणधर्म पद्धतीने 4, एक मी मुद्दाम नाही सोडून दिला, तो झालेला आधी दिलेला आहे सोडून, बरोबर. तर तुम्ही हे व्यवस्थित समजून घ्या. अभ्यास म्हणजे सराव संच 1.1 इथे मी तुम्हाला दिलेला आहे. पूर्ण जेवढ्या डिटेलमध्ये शिकवता येईल तेवढा शिकवलेला आहे, लक्षात आलं का. आणि खास करून मी हे चॅनल मराठी मुलांसाठी चालू केलेलं आहे, अनिल तेरवणकर किंवा तेरवणकर क्लास. तुम्हाला हे व्हिडिओ आवडतीलच, नक्कीच आवडतील, कारण मी तेवढं डिटेलिंग करतोय, बरोबर. तर तुम्ही काय करा, तुमच्या आता मराठी मीडियमची शाळा कमी आहेत, विद्यार्थी संख्या पण कमी आहे, मला माहित आहे की हे सगळं कमी आहे, पण तरी पण माझा प्रयत्न आहे खास करून, कारण तिथे शिकणारी मुलं सगळेच क्लासला जातील, क्लास लावतील, तेवढी त्यांची ऐपत असेल नसेल, बरोबर. परंतु आपलं एक कर्तव्य आहे आणि म्हणून मी हे करतोय. तर तुमचं पण मला सहकार्य लाभलं पाहिजे. तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचवा, त्यांना हे समजून दे, जेणेकरून त्यांना याचा फायदा घेता येईल. आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.